हॅलो, मी आहे ऋतुजा आणि आम्ही चाललो आहे फिरायला. खूप दिवसानंतर आमची ट्रिप किती वेळा कॅन्सल झाली काय सांगू तुम्हाला, पण फायनली आम्ही चाललो आहे. माझ्यासोबत आहेत माझ्या दोन मैत्रिणी. कुठे गेल्या ग? ऋतुजा आणि नेहा. हाय. तर आम्ही चाललो इथं घोडेगावच्या वरती वेळेश्वरला. बघूया काय होते पुढं. निर्वाण तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे निर्वाण तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे. फायनली आम्ही वेळेश्वर या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर फायनली आले आम्ही आता. हे माग दिसतं ते वेळेश्वरचं मंदिर आहे. चला तर मग दर्शन घेऊया. बाय. तर दर्शन वगैरे झालंय आमचं. आणि आम्ही जेव्हा मंदिराच्या समोर गेलो ना तेव्हा आम्हाला साप भेटला. मला असं वाटतं तो नागच होता पिल्लू. मी व्हिडिओ काढलाय तो तुम्हाला दाखवते आता पुढं. नाग साप नाही नागी. खूप छान वाटतंय. समोर देवीचं मंदिर आहे आणि तुम्ही इकडचं व्ह्यू बघू शकता. दाखव ना मला पण दाखव ना जरा. आणि ही नेहा हिला पण दाखव. तर मला पण खूप भारी वाटते. एकदम भारी आहे. तुम्ही पण इकडे कधीतरी या फिरायला तर बघू शकता. मला तर कोणी बघतच नाही राव. दाखव आता मी. हे बघा माझ्या मैत्रिणी हाय. खूप एन्जॉय करताय. खूप एन्जॉय करतोय. मस्त वाटतंय खूप. तुझा एक्सपिरियन्स तुझा एक्सपिरियन्स सांग. आणि इकडचं व्ह्यू घ्या ना. अशी थांब तू अशी का. हा, आता तुझं एक्सपिरियन्स सांग काय आहे. इथं आला आम्हाला स्वतः मला नाग दिसलं तिथं. मला इतकी भीती वाटली आई शपथ. पण नागाचं दर्शन आल्याला झालं. आम्ही खूप नाही का आम्ही खूप भारावून गेलो. आम्हाला खूप भारी वाटते की आल्या महादेवाच्या दर्शनाला आम्हाला नागाचं दर्शन झाले. तिथंच आम्ही खूप म्हणजे नाही का खूप भारी वाटते आम्हाला. आणि थँक्यू. तर नेहा तुला कसं वाटते तू सांग. तर माझा एक्सपिरियन्स सांगते की मला सुद्धा माहित नव्हती की घोडेगावला इतकं भारी वातावरण असेल. इतकं असं वेळेश्वर इतकं सुंदर असेल मला सुद्धा अंदाज नव्हता. पण मी आल्या पाहिलं इथं की मला इतका आनंद झाला की माझा आनंद गगनातच मावेना. की म्हणजे मी विचार पण करत नव्हते की मला इतका आनंद होईल बघून. आणि आम्ही दर्शनाला महादेवाच्या दर्शनाला येताच आम्हाला एक व्यक्ती भेटला. तो म्हणजे नाग. इतकं घाबरलो आम्ही की म्हणजे नाही का असं वाटलं की महादेवाने आमच्यासाठी संदेश पाठवला असेल. पण आम्हाला खूप भारी वाटलं. आणि इथला व्ह्यू पण तुम्ही कधीतरी या इकडे फिरायला नाही का तुम्हाला पण खूप छान वाटेल. मलाही खूप छान वाटले. आणि मला असं वाटते की माझं पण घरी इथं असावा. मी दररोज येईल की कारण की नाही का हा व्ह्यू पाहण्यासाठी मी दररोज येईल. मला इतका आनंद होतोय ना की मी सांगू शकत. तर हा आहे समोरचा व्ह्यू. इकडं खाली समोर दिसतंय ते घोडेगावच आहे वाटतं. आणि इकडे शेती वगैरे करतात हे देवीचं मंदिर आहे. आणि त्याच्या मागच महादेवाचं मंदिर आहे. इकडं डोंगरावरती पूर्ण रस्ता वगैरे ठीक आहे. हॅलो हाय. आता आम्ही निघालोय पुढच्या स्पॉटवर. तर आता आम्ही थांबलो इथं जेवायला. आणि आहे आमचा मागचा व्ह्यू. हे नक्की कुठलं आहे मला नाही माहिती. पण पूर्ण हे खराब पाणी गडूळ पाण्याचं गाळाचं त्याच्यामुळं पावसाचं पाणी. आम्ही बसलोय जेवायला. हे घे. चला जेवतो आता आम्ही. बाय बाय. भूक लागली. पेट पूजा फर्स्ट. हे आम्ही वडापाव खायला. राजांना खूप भूक लागलेली आहे. तर पाहू शकता कशा खात आहे.
माझं तर पोट खूप भरलेलं आहे त्यामुळे मी काही रिक्स घेत नाही मला स्वतः खाऊन झालं. माझं तर खाऊन झालेलं आहे सगळ्यांच्या अगोदर. आता यांचं राहिलेलं आहे खायचं. हाय, आता आम्ही आलेलो आहोत हरिश्चंद्र घोडेगावचं मंदिर आहे, इथं आम्ही आलेलो आहोत. तर माझ्यासोबत आलेल्या आहेत ह्या मैत्रिणी आमच्या. बघा किती आम्ही एन्जॉय करतोय ते, आणि खूपच भारी मंदिर आहे हे, आवडलं आम्हाला. आणि समोर खूप पाणी चालू आहे, त्याचा व्हिडिओ आम्ही दाखवतो तुम्हाला समोर. रुजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना जरा. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना. रुजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस. खूप साऱ्या आठवणी घेऊन त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.